भिवंडीवाडा महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घराजवळच असलेल्या खड्ड्यांमुळे 18 वर्षीय यश मोरे याचा अपघात झाला आणि 10 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर त्याने प्राण सोडलाय। ही हृदयद्रावक घटना पहाटेच्या वेळी घडली आहे। यश मोरे आपल्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे व्यायामासाठी घराबाहेर पडलेला। घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर भिवंडीवाडा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली। दोघे जण गंभीर जखमी झाले। यशला तातडीने ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र 10 दिवस मृत्यूशी झुंज देत यशचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेने नातेवाईक आणि स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। यश मोरेची बहीण अश्रूंच्या ओघात प्रशासनाला एकच सवाल विचारत होती, आता कुणाला राखी बांधू? माझा पोरगा सकाळी 4 वाजता घरातून जिमला जातो। मला माहित आहे का तो जिमला जातो, रोजच जातो ना। मला काय माहिती या खड्ड्यांमुळे प्रशासनामुळे अजून किती लोकांचे जीव जाणार आहेत, किती आया आशा ओरडत बसणार आहेत। याला सरकार प्रशासन जबाबदार आहेत। याला माझ्या लेकाचा मृत्यू त्याच्यामुळे झाला, रस्त्यामुळे झाला। हे खड्डे नको मला। 9 तारखेला रक्षाबंधन, मला एक भाऊ, मी कोणाला राखी बांधू आता? सांगा, मी कोणाला राखी बांधू? तुम्ही येणार आहेत का मला आद्याला राखी बांधायला? मला माझा दादा परत द्या, हे रस्ता बनवून टाका। आज माझा भाऊ गेलाय, उद्या दुसऱ्यांचा कोणाचा जाईल? हे खड्डा बनला पाहिजे।